सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hello students, welcome for this educational video. This video is for 10th standard of semi-English medium students, subject Science and Technology part 1, lesson number 9, carbon compounds. This is first video out of 6 videos of this lesson. Dear students, in this video we are going to learn bonds in carbon compounds. Students, in the previous standards, we have seen that organic and inorganic compounds are the two important types of compounds. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या इयत्तांमध्येच आपण कंपाऊंडचे दोन टाईप असतात हे शिकलो. त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि सेकंड टाईप म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. असे संयुगाचे दोन प्रकार आहेत, सेंद्रिय संयुग आणि असेंद्रिय संयुग. ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर द टू इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ कंपाऊंड्स. Except materials fabricated from metals and glass, soil, several other materials from foodstuffs to fuels are made up of organic compounds. आता काही धातूंपासून बनलेले मटेरियल्स पदार्थ किंवा काचेपासून बनलेले, मातीपासून बनलेले पदार्थ असे मटेरियल्स जर सोडले तर बाकीचे सर्व अन्न पदार्थ असतील किंवा इंधन असतील, हे सर्व संयुग किंवा हे सर्व मटेरियल्स हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासून बनलेलं असतं. द एसेन्शियल एलिमेंट इन ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इज कार्बन. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मधला महत्वाचा घटक म्हणजे कार्बन. अबाउट 200 years back it was believed that the organic compounds are obtained directly or indirectly from the organisms. साधारणतः 200 वर्षापूर्वी असा समज होता की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते फक्त सजीवांपासून मिळतात. मग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ते सजीवांपासूनच तयार झालेले असतात असा समज होता. However, after synthesis of the organic compounds urea from an inorganic compounds in the laboratory, the organic compounds received a new identity as carbon compounds. परंतु त्यानंतर लॅबोरेटरीमध्ये युरिया या ऑर्गॅनिक कंपाऊंडची निर्मिती इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासून लॅबमध्ये करण्यात आली आणि तेव्हापासून ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला कार्बन कंपाऊंड्स अशा प्रकारची ओळख मिळाली. ऑल द कंपाऊंड्स हॅव्हिंग कार्बन ॲज ए कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर थोडक्यात ज्या कंपाऊंड्सचा किंवा ज्या संयुगांचा घटक कार्बन आहे त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतात. ऑल द कंपाऊंड्स हॅव्हिंग कार्बन ॲज ए कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. द कंपाऊंड्स कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बाइड salts, carbonate salts and bicarbonate salts are exception. They are inorganic compounds. आता ज्या कंपाऊंड्सचा कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट कार्बन आहे त्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो. परंतु कार्बन डायऑक्साइड हा जो कंपाऊंड आहे किंवा कार्बन मोनॉक्साइड आहे, कार्बाइड साल्ट्स आहेत, कार्बोनेट साल्ट्स आहेत आणि बायकार्बोनेट्स आहेत, यांचा कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट कार्बन असून सुद्धा ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत हे लक्षात ठेवायचं. You have learned about the ionic compounds in the previous chapters. विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच्याच चॅप्टर मध्ये आपण
ionic compounds विषयी शिकलो. You have seen that ionic compounds have high melting and boiling points and they conduct electricity in the molten and dissolved state. आणि मागच्या प्रकरणामध्ये आयोनिक कंपाऊंडचा अभ्यास करत असताना आपण असं शिकलो की आयोनिक कंपाऊंडचे जे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हे हाय असतात. त्याचप्रमाणे मोल्टन आणि डिझॉल्व स्टेट मध्ये त्यांच्यामधून विद्युत धारा वाहते. यू हॅव ऑल्सो सीन दॅट these properties of ionic compounds are explained on the basis of the ionic bonds in them. आणि हे जे गुणधर्म आहेत हे गुणधर्म आयोनिक कंपाऊंड्सचे गुणधर्म हे त्यांच्यामधील जे आयोनिक बॉन्ड्स असतात त्यांच्या आधारे स्पष्ट होतात. हे आपण शिकलो होतो. इन टेबल 9.1 दिस इज द टेबल 9.1 melting and boiling points of a few carbon compounds. Table 9.1 shows melting and boiling points of a few carbon compounds. Are these values higher or lower as compared to the ionic compounds? या टेबल मध्ये कार्बन कंपाऊंडचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट दिलेले बघा. 4 कंपाऊंड्स या टेबल मध्ये दिलेले आहेत. मिथेन, इथेनॉल, क्लोरोफॉर्म आणि ऍसिटिक ऍसिड यांचे मेल्टिंग पॉइंट दिलेले आहेत, बॉइलिंग पॉइंट दिलेले आहेत. आणि प्रश्न आहे आर द व्हॅल्यूज हायर और लोअर ऍज कंपेअर टू द आयोनिक कंपाऊंड्स. आयोनिक कंपाऊंडचे जे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट आहेत त्याच्या तुलनेमध्ये या कार्बन कंपाऊंडचे बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट हे हायर आहेत की लोअर आहेत अशा प्रकारचा प्रश्न आहे. द आन्सर इज द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स आर जनरली लोअर दॅन दोज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. म्हणजे लोअर आहेत असं उत्तर आहे बघा. मेल्टिंग पॉइंट मिथेनचा -183, बॉइलिंग पॉइंट आहे -162, इथेनॉलचा मेल्टिंग पॉइंट आहे -117, बॉइलिंग पॉइंट आहे 78, क्लोरोफॉर्मचा मेल्टिंग पॉइंट -64 डिग्री सेल्सियस, बॉइलिंग पॉइंट इज 61 डिग्री सेल्सियस, as melting point of acetic acid is 17 and boiling point is 118. Generally, the melting and boiling points of carbon compounds are found to be lower than 300 degree Celsius. बघा हे जे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट आपण पाहतोय हे सर्व 300 डिग्री सेल्सियसच्या खालीच आहेत. फ्रॉम दिस वी कॅन अंडरस्टूड दॅट द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स आर वीक इन कार्बन कंपाऊंड्स. आता कमी आहेत, आता यांचे बॉइलिंग पॉइंट कमी आहेत किंवा मेल्टिंग पॉइंट कमी आहेत याचा अर्थ काय होतो त्यांच्यातील इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे हे वीक आहे असं आपलं लक्षात येतं. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स ऑन टेस्टिंग द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ कार्बन कंपाऊंड्स glucose and urea, you have observed that they are not electrical conductors. मागच्या वर्षी मागच्या इयत्तेमध्ये आपण कार्बन कंपाऊंडच्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट केलेल्या होत्या. त्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की ग्लुकोज आणि युरिया हे इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर आहे. दे आर नॉट electrical conductors. Generally, most of the carbon compounds are found to be bad conductors of electricity. सामान्यपणे अनेक असे बहुतांश जे कार्बन कंपाऊंड्स असतात ते इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर असतात, दुर्वाहक असतात, विद्युत वाहकतेचे दुर्वाहक असतात. फ्रॉम इट वी अंडरस्टँड दॅट the structures of most of carbon compounds lack ionic bonds. It means that the chemical bonds in carbon compounds do not produce ions. तर आपल्याला माहिती इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायची तर आयन्सची गरज असते, परंतु आपल्याला असं दिसून येतं किंवा असं आपलं लक्षात येतं की कार्बन कंपाऊंड्स मध्ये आयोनिक बॉन्ड्स नसतात, आयनिक बंध नसतात आणि म्हणून त्याचे जे रासायनिक बंध आहेत
ते रासायनिक बंधांपासून आयनची निर्मिती होत नाही. इट मीन्स दॅट द ionic bonds in carbon compounds do not produce ions. In the previous standards, you have learned about the relationship between electronic configuration and valencies of an elements. या अगोदरच्या इयत्तांमध्ये आपण अणूंचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आणि व्हॅलन्सी यांचा काय रिलेशन आहे, काय संबंध आहे, हे आपण शिकलो आहोत. And also about ionic bonds and covalent bonds. Let us see the background of electronic configuration of carbon and the covalent bonds forms. आता आपण एक टेबल बघूया. या टेबल मध्ये कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन दिलेलं आहे. C6 means carbon atomic number of carbon means there are 6 protons are present in carbon atom. Electronic configuration of carbon atom is 2 4. म्हणजे पहिल्या कक्षामध्ये कार्बनच्या पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि दुसऱ्या कक्षामध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. एकूण 6 इलेक्ट्रॉन्स एक कार्बन ॲटम मध्ये असतात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल म्हणजे आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 4. नियर बाय नोबेल गॅस अँड द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जवळचा किंवा नजीकचा राजवायू आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कसं आहे? हेलियम आहे 2 निऑन 2 8. हेलियम 2 निऑन इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ निऑन इज 2 8. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये निऑनच्या 2 इलेक्ट्रॉन असतात आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. दिस इज द बॅकग्राऊंड ऑफ बॉन्ड फॉर्मेशन बाय कार्बन. म्हणजे कार्बन कशा प्रकारे बॉन्ड फॉर्मेशन करेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन माहित असणं आवश्यक आहे. अतिशय सोपं असं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे कार्बनचं. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन असं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कार्बनचं आहे. You have seen that the driving force behind the formation of bond by an atom is to attain the stable electronic configuration of the nearby noble gas and obtain stability. आता कुठलाही अणू किंवा कुठलाही ॲटम बॉन्ड फॉर्मेशन का करतं, का बॉन्ड तयार करतं, त्याच्या मागची प्रेरक शक्ती म्हणजे स्टेबल होणे. ॲटम स्टेबल केव्हा होणार? जेव्हा त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील किंवा 2 इलेक्ट्रॉन असतील त्यावेळेस तो स्टेबल होतो. आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन असणे म्हणजेच तो त्याचं द्विक पूर्ण करतो आणि ज्या वेळेस आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन होतात त्यावेळेस तो त्याचं ऑक्टेट पूर्ण करतो. म्हणजे द्विक आणि ऑक्टेट पूर्ण झाल्यावर त्याला स्टॅबिलिटी येते, स्थैर्य येतं आणि ते स्थैर्य येण्यासाठी कुठलाही अणू बॉन्ड फॉर्मेशन करतो. आता नोबेल गॅस जे आहेत ते स्टेबल आहेत म्हणून त्याच्या जवळचं कुठल्याही अणू त्याच्या जवळचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे असे नोबेल गॅस की ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन प्राप्त करण्यासाठी तो जवळचा वाटतो, अशा नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन प्राप्त करण्याचा प्रत्येक अणू प्रयत्न करतो. ॲज अ व्हॅलन्स शेल ऑफ कार्बन कंटेन्स 4 इलेक्ट्रॉन्स. आता आपल्याला माहिती की कार्बनचा जो व्हॅलन्स शेल आहे, व्हॅलन्स शेल म्हणजेच काय? कार्बनचं आउटर मोस्ट ऑर्बिट. ॲज द व्हॅलन्स शेल ऑफ कार्बन कंटेन 4 इलेक्ट्रॉन्स. आता कार्बनच्या व्हॅलन्स शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात हे आपल्याला माहिती, कारण 2च कक्षा आहेत त्याच्या. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन. देयर कॅन बी मेनी अल्टरनेटिव्ह रूट्स टू अटेन ए नोबेल गॅस कन्फिग्युरेशन. नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक संतुलन प्राप्त करण्यासाठी त्याच्याकडे अनेक पर्याय आहेत. त्याच्यापैकी कोणकोणते पर्याय आहेत त्याचा आपण विचार करू. नाउ फर्स्ट
route is to attain the electronic configuration of noble gas helium by losing one after another all the four valence electrons. ते हा एक पहिला मार्ग आहे. म्हणजे दुसऱ्या कक्षेतील 4 इलेक्ट्रॉन्स हे लूज करणे, म्हणजे फक्त एकच कक्षा शिल्लक राहील, एकच ऑर्बिट शिल्लक राहील आणि तो त्याचं द्विक पूर्ण करून तो सेटल होईल. हा त्याच्या पुढचा पहिला मार्ग आहे. पण असा मार्ग पत्करला तर काय होणार? इन दिस मेथड द नेट पॉझिटिव्ह चार्ज ऑन द कार्बन ॲटम गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू लॉस ऑफ एव्हरी इलेक्ट्रॉन. प्रत्येक इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर, सेकंड ऑर्बिट मधील प्रत्येक इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढत वाढत जाईल. Therefore, to lose the next electron, more energy is required, which makes the task more difficult. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर, समजा दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, पहिला लूज केला, दुसरा त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज वाढला, दुसरा लूज करण्यासाठी त्याच्यासाठी जास्त एनर्जीची आवश्यकता असणार आणि हे जे काम आहे हे जास्त कठीण होईल. मोरओव्हर द C4 plus cation that would ultimately forms in this process become unstable in spite of its noble gas configuration because it has a small size with high net charge. आता समजा असं आपण कल्पना करू, इमॅजिन करू की त्याने 4 इलेक्ट्रॉन लॉस केले, लूज केले बाहेरच्या ऑर्बिट मधल्या किंवा व्हॅलन्स शेल मधले 4 इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे त्याच्यावर किती चार्ज होणार? 4+ चार्ज होणार. आणि या 4+4 आणि साईज लहान होणार. एक ऑर्बिट कमी झालं म्हणजे त्याची साईज लहान झाली, म्हणजे कमी साईज आणि जास्त चार्ज तो बेर करू शकणार नाही. आणि म्हणून नोबेल गॅस, जवळचा जो नोबेल गॅस आहे त्याचं कन्फिग्युरेशन प्राप्त करताना तो स्टेबल होण्याच्या ऐवजी जास्त अनस्टेबल होईल. Therefore, carbon atom does not take this route to attain noble gas configuration. म्हणून हा मार्ग कार्बन पत्करत नाही. Then second route is to attain the stable configuration of noble gas neon by accepting one by one as the 4 electrons in the valence shell. आता दुसरा मार्ग कोणता आहे त्याच्या समोरचा, की नियॉनचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे ते प्राप्त करण्यासाठी दुसऱ्या अणूकडून 4 इलेक्ट्रॉन घेणे असा एक दुसरा मार्ग आहे. आणि नियॉनचं इलेक्ट्रॉनिक संरूपण प्राप्त करणे हा त्याच्या पुढचा दुसरा मार्ग आहे. पण या मार्गामध्ये काय होईल याबद्दल आपण जरा इमॅजिन करू. इन दिस मेथड द नेट निगेटिव्ह चार्ज ऑन द कार्बन ॲटम goes on increasing while accepting every new electron. प्रत्येक नवीन इलेक्ट्रॉन घेताना त्या कार्बन ॲटम वरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा वाढत जाईल, कारण त्याच्यात पॉझिटिव्ह चार्ज फक्त 6 आहेत, 6 प्रोटॉन आहेत त्याचा आणि 6 इलेक्ट्रॉन आहेत. एक घेतला म्हणजे 7 झाले, अजून एक घेतला म्हणजे 8 झाले. म्हणजे अशा प्रकारे एक एक इलेक्ट्रॉन जसा जसा वाढेल तसा तसा त्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज वाढणार आहे. Therefore, more energy is required for accepting the next electron by overcoming the increasing repulsion force, making the task more and more difficult. त्याच्यामुळे काय होईल बघा, निगेटिव्ह चार्ज वाढल्यामुळे रिपल्शन वाढेल आणि रिपल्शन वाढल्यामुळे नवीन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्यासाठी जास्त एनर्जी लागेल. Moreover, the C4 minus anion ultimately formed would be unstable in spite of its noble gas configuration, as it would have a small size with high net charge, making it difficult for the nuclear charge plus 6 to hold 10 electrons around it. आता याच्यामध्ये अशी आपण कल्पना करू की त्याने 4 इलेक्ट्रॉन घेतलेच. आता 4 इलेक्ट्रॉन घेऊन त्याचं ऑक्टेट जर पूर्ण केलं तर त्याच्यावर 4- चार्ज निर्माण होईल आणि हा जो 4- चार्ज आहे
त्याच्या लहान साईजला हा एवढा चार्ज तो बेअर करू शकणार नाही आणि म्हणून तो स्टेबल होण्याच्या ऐवजी पुन्हा तो अनस्टेबल होईल. पुन्हा त्याच्या केंद्रकामध्ये न्यूक्लियॉन मध्ये फक्त 6 प्रोटॉन आहेत. म्हणजे 6 + 6 पॉझिटिव्ह चार्ज आहे. या +6 पॉझिटिव्ह चार्जला 10 इलेक्ट्रॉन धरून ठेवणं हे कठीण होणार. म्हणून हे जे काम आहे, ही जी टास्क आहे ही कठीण आहे. म्हणून कार्बन हा सुद्धा रूट पत्करणार नाही. देन सेकंड रूट इज टू अटेंड द कन्फिगरेशन ऑफ निऑन by sharing 4 electrons of valence shell with 4 valence electron of other atoms. आता तिसरा मार्ग कार्बन पुढचा म्हणजे दुसऱ्या अणूच्या 4 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मधले 4 इलेक्ट्रॉन आणि स्वतःच्या आउटर मोस्ट शेल मधील 4 इलेक्ट्रॉन यांचं संधान करणं म्हणजे शेअरिंग करणं हा त्याच्या पुढचा मार्ग आहे. आता हा मार्ग पत्करल्यावर काय होईल हे आता आपण बघूया. इन दिस मेथड 2 atoms शेअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. याच्यामध्ये काय 2 ॲटम हे त्यांचे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, संयुजा इलेक्ट्रॉन आहेत, ते एकमेकांबरोबर शेअर करते. व्हॅलन्स शेल्स ऑफ बोथ द ॲटम्स ओव्हरलॅप अँड अकोमोडेट द शेअर्ड इलेक्ट्रॉन. ते याच्यामध्ये त्यांचे जे व्हॅलन्स ऑर्बिट्स आहेत ते एकमेकांवर ओव्हरलॅप होतील आणि ते सामावून घेतील. दुसऱ्या अणूचे 4 इलेक्ट्रॉन आपल्या ऑर्बिट मध्ये ते सामावून घेतील. जे दोन्ही ॲटम्स ही कृती करतील. बोथ द ॲटम्स अटेन ए नोबेल गॅस कन्फिगरेशन विदाउट जनरेटिंग एनी नेट चार्ज ऑन देम. म्हणजे बघा याच्याने काय होईल, जे अणू एकमेकांबरोबर या 4 अणूंचं शेअरिंग करतील त्यांच्यावरचा चार्ज सुद्धा वाढणार नाही. which means that atoms remains electrically neutral. म्हणजे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहील. ड्यू टू these factors atoms attain stability आणि त्याला स्थैर्य प्राप्त होईल. therefore atom adopt this route to attain a noble gas configuration. म्हणून नोबेल गॅस जवळच्या नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन प्राप्त करून घेण्यासाठी हा तिसरा रूट हा तो अवलंबणार आहे. सो दिस टाइप ऑफ बॉन्ड फॉर्मेशन इज कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड. द केमिकल बॉन्ड formed by sharing of 2 valence electrons. The chemical bond formed by sharing of two valence electrons between the two atoms is called covalent bond. दोन अणूंमध्ये 2 संयोजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने म्हणजे शेअरिंगने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतात किंवा सहसंयुज बंध असं म्हणतात. पुन्हा लक्षात घ्या, the chemical bond formed by sharing of 2 valence electron between 2 atoms is called covalent bond. The chemical bond formed by sharing of 2 valence electron between the 2 atoms is called covalent bond. Just we see the definition of chemical bond. दोन अणूंमध्ये 2 संयोजा इलेक्ट्रॉनांच्या शेअरिंगने किंवा संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. सहसंयुज बंध असं म्हणतो. एक कोव्हॅलंट बॉन्ड इज रिप्रेझेंटेड क्लिअरली बाय ड्रॉइंग अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता सहसंयुज बंधाचं रेखाटन स्पष्टपणे करण्यासाठी हे अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स काढतात. हे बघा, हे डॉट स्ट्रक्चर आहे आणि हे लाईन स्ट्रक्चर. इन दिस मेथड ए सर्कल इज ड्रॉन. ए कोव्हॅलंट बॉन्ड इज रिप्रेझेंटेड क्लिअरली बाय ड्रॉइंग अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढून याचं रेखाटन केलं जातं. बघा कोव्हॅलंट बॉन्डचं ते कसं काढलं जातं हे लक्षात घ्या. In this method, a circle is drawn around the atomic symbol and each of the valence electron is indicated by a dot or a cross. The valence electron आहे म्हणजे
आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स त्यांना काय म्हणतो आपण, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. ते डॉटने दाखवले जातात आणि ऍटमचा जो सिम्बॉल आहे, ॲटॉमिक सिम्बॉल आहे, तो ॲटॉमिक सिम्बॉल लिहून त्याच्या भोवती वर्तुळ काढतात. हा बघा हायड्रोजन आहे, तो स्पष्टपणे या ठिकाणी दिसत नाही, पण तो एचच्या भोवती हे वर्तुळ काढलेलं आहे. हा एच लिहिलेला आहे, त्याच्या भोवती वर्तुळ काढलेलं आहे. पण फिगर मध्ये ते व्यवस्थित आपल्याला दिसत नाही, तर समजून घ्या. बघा, द covalent bond is represented clearly by drawing an electron dot structure. In this method, a circle is drawn around the atomic symbol and each of valence electron is indicated by a dot or a cross. हे dot काढलेले आहेत बघा, valence electron. The covalent bond formed between the atoms is indicated by showing the circles around the atomic symbols crossing each other. आता बॉन्ड फॉर्मेशन इथं आहे बघा, हा एच हायड्रोजन ऍटम आणि यांच्यामध्ये हा बॉन्ड फॉर्मेशन, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन झालेला आहे. आणि हे जे दोन वर्तुळ आहेत यांची, ही एकमेकांवर ओव्हरलॅप झालेले आहेत. हे जो ओव्हरलॅप पोर्शन जो आहे, हाच काय बघा, मी कर्सरने तुम्हाला दाखवतोय, हा जो ओव्हरलॅपिंग पोर्शन आहे, हाच काय आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आणि ही एकच पेयर आहे, एक एक इलेक्ट्रॉन, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन झाले म्हणजे एक पेयर झाली, म्हणजे हा सिंगल बॉन्ड आहे. एक पेयर म्हणजे सिंगल बॉन्ड, हे लक्षात घ्या. द शेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर शोन इन द ओव्हरलॅपिंग region of the two circles by dot or cross. The electron dot structure is also drawn without showing circle. अशा प्रकारचे सर्कल्स न दाखवता सुद्धा हे स्ट्रक्चर काढलं जातं. The electron dot structure is also drawn without showing the circle. One pair of shared electron constitute one covalent bond. एक जोडी इलेक्ट्रॉनची जे काय सिंगल बॉन्ड किंवा एक कोव्हॅलंट बॉन्ड एक असतो, हे लक्षात घ्या. द कोव्हॅलंट बॉन्ड इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय ए स्मॉल लाईन जॉईनिंग द सिम्बॉल्स ऑफ टू ॲटम्स. आता बघा, हे सुद्धा स्ट्रक्चर आहे बघा. अशा पद्धतीने आपण कोव्हॅलंट बॉन्ड दाखवतात, एक सिंगल लाईन दाखवतात. ए कोव्हॅलंट बॉन्ड इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय ए स्मॉल लाईन जॉईनिंग द सिम्बॉल्स ऑफ द टू ॲटम्स. ते दोन हायड्रोजनचे सिम्बॉल्स या ठिकाणी आहेत आणि ते जॉईन या स्मॉल रेषेने जॉईन दाखवलेले आहेत. ए कोव्हॅलंट बॉन्ड इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय ए स्मॉल line joining the symbols of two atoms. The line structure is also called as structural formula. आता हे जे स्ट्रक्चर आहे, हे लाईन स्ट्रक्चर आहे, यालाच काय म्हणतात, स्ट्रक्चरल फॉर्म्युला असं म्हणतात. Let us first look at the hydrogen molecule, which is the simplest example of a molecule formed by covalent bonding. कोव्हॅलंट बॉन्डने तयार होणार हायड्रोजन अणू, हायड्रोजनचा रेणू, हे एक साधं उदाहरण आहे. यू हॅव ऑलरेडी लर्न दॅट द ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन बिंग 1. आता आपण या अगोदरच शिकलेलो आहोत की हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. इट्स ॲटम कंटेन 1 इलेक्ट्रॉन इन के शेल. आणि त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये म्हणजेच पहिल्या ऑर्बिटमध्ये म्हणजेच के शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. इट रिक्वायर्स वन मोर इलेक्ट्रॉन टू कंप्लीट द के शेल अँड अटेन द कन्फिग्युरेशन ऑफ हेलियम. आणि त्यासाठी के शेल पूर्ण करण्यासाठी त्याला अजून एका इलेक्ट्रॉनची गरज असते. आणि समजा जर त्याने एक इलेक्ट्रॉन घेतला किंवा त्याला मिळाला, तर तो हेलियमच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनच्या प्रमाणे तो त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण त्याचं होईल. टू मीट दिस रिक्वायरमेंट, टू हायड्रोजन ॲटम्स शेअर देअर इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर टू फॉर्म H2 मॉलिक्यूल. आणि अशा प्रकारे के शेल पूर्ण करण्याची ही हायड्रोजनची जी गरज आहे ॲटमची, ती पूर्ण करण्यासाठी तो काय करतो, दुसऱ्या हायड्रोजन अणूबरोबर त्याच्या के शेल मधील इलेक्ट्रॉन्स ते एकमेकांबरोबर शेअर करतात
आणि हायड्रोजन मॉलिक्यूल फॉर्म होतो. वन कोव्हॅलंट बॉन्ड that is a single bond is formed between two hydrogen atoms by sharing of two electrons. म्हणजे अशा प्रकारे दोन इलेक्ट्रॉन्स ची म्हणजेच एक जोडी, म्हणजे हा सिंगल बॉन्ड झाला, दोन इलेक्ट्रॉनची एक जोडी म्हणजे सिंगल बॉन्ड या ठिकाणी तयार होतो. वन कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. दॅट इज ए सिंगल बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन टू हायड्रोजन ॲटम्स बाय शेअरिंग टू इलेक्ट्रॉन्स. म्हणजे दोन हायड्रोजनच्या अणूंमधील बाह्यतम कक्षेतील अणूंची शेअरिंग होऊन एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो, तो सिंगल बॉन्ड तयार होतो. The O2 molecule is formed by chemical combination of two oxygen atoms. Now look at this figure. Here are two oxygen atoms. This is one and this is second. 1, 2, 3, 4, 5, 6. There are 6 electrons of oxygen atom in valence shell. ऑक्सिजनचं जे व्हॅलन्स शेल आहे त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. द O2 मॉलिक्यूल इज फॉर्म्ड बाय केमिकल कॉम्बिनेशन. आता इथं हा O2 मॉलिक्यूल आहे आणि हे जे रिएक्टन्स आहेत या रिएक्टन्स मध्ये हे ऑक्सिजन ॲटम्स आहेत आणि O2 मॉलिक्यूल या 4 अणूंचं शेअरिंग म्हणजे एका ॲटमचे 2 आणि दुसऱ्या ॲटमचे 2 अशा प्रकारचं शेअरिंग करून हा डबल बॉन्ड तयार होतो, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. द O2 molecule is formed by chemical combination of two oxygen atoms. And this is the figure of nitrogen molecule. The nitrogen electron dot structure of these two molecules is becomes clear that the two oxygen atoms in O2 molecules are joined with each other by two covalent bonds. That is a double bond. म्हणजे आता या ऑक्सिजन मध्ये हा डबल बॉन्ड आहे. while the two nitrogen atoms in N2 molecule or nitrogen molecule are joined with each other by three covalent bond. म्हणजे बघा या नायट्रोजन मॉलिक्यूल मध्ये 3 कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, म्हणजे ट्रिपल बॉन्ड आहे बघा. म्हणजे ही एक पेअर, ही सेकंड आणि ही थर्ड. म्हणजे हा नायट्रोजन मॉलिक्यूल मध्ये ट्रिपल बॉन्ड तयार होतो. while the two nitrogen atoms in N2 molecule are joined with each other by three covalent bonds. That is a triple bond. Now let us consider a carbon compound methane CH4. You have learned about the occurrence, properties and uses of methane molecule in the previous standard. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या वर्गामध्येच आपण मिथेनच्या संदर्भात त्याचा आढळ कुठे म्हणजे ऑकरन्स, गुणधर्म आणि उपयोग काय आहेत या अगोदरच्याच वर्गामध्ये आपण शिकलेलो आहोत. जस्ट नाउ वी सॉ द कार्बन ॲटम form 4 covalent bonds using the 4 valence electrons and attain the configuration of nearby noble gas neon and obtain stability. Figure 9.5 shows the like structure and also electron dot structure of methane. आता लक्षात घ्या बघा, कार्बन ॲटम हा 4 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो आणि आपला जवळील जो नोबल गॅस आहे निऑन त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण प्राप्त करून तो स्थैर्य प्राप्त करतो, ते आपण जस्ट शिकलेलो आहोत. आता हे बघा या ठिकाणी मिथेनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, डॉट अँड लाईन स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे, ते आपण ऑब्झर्व करूया. बघा कार्बन हा 4 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो, हे आपण शिकलो. त्याची व्हॅलन्सी 4 आहे हे आपल्याला माहिती आहे. हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे. हायड्रोजनच्या के शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. ओनली 1 इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन द outermost shell of hydrogen, we know it. So for complete its duke it required 1 electron and carbon atom required 4 electrons for complete its valence shell. त्याचं व्हॅलन्स शेल पूर्ण करण्यासाठी त्याला कार्बनला 4 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते, हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते
म्हणून कार्बनचा एक आणि हायड्रोजनचा एक याप्रमाणे या ठिकाणी अशी शेअरिंग झालेली बघा. म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये हायड्रोजनचे 8 इलेक्ट्रॉन झाले. आपण मोजून बघूया बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि हायड्रोजनचे 2. म्हणजे हायड्रोजनचं द्विक पूर्ण झालं आणि कार्बनचं अष्टक स्थिती प्राप्त झाली, दोघांनाही स्थैर्य प्राप्त झालं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्बनच्या या 4 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे मिथेन मॉलिक्यूल हा फॉर्म झालेला आहे, लक्षात घ्या. नंतर यूज युअर ब्रेन पॉवर. atomic number of chlorine is 70. What is the number of electrons in the valence shell of chlorine? क्लोरीन मध्ये 17 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. म्हणजे 17 इलेक्ट्रॉन आहेत, लक्षात घ्या. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये पहिल्या ऑर्बिट मध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8 म्हणजे 10 झाले, म्हणजे 7 उरले. शेवटचं जे ऑर्बिट आहे तिसरं त्याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन होतील. सो आन्सर इज देर आर 7 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल ऑफ द क्लोरीन. आता नंतरचे जे प्रश्न आहेत बघा, सगळे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर्स तुम्हाला काढायचे. ते प्रत्येकाने आपल्या वहीवर काढायचे आणि मला व्हॉट्सअपवर ते पाठवायचे. आता कसलं कसलं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर तुम्हाला काढायचे, कुठल्या मॉलिक्यूलचं? क्लोरीनचं काढायचंय, वॉटर मॉलिक्यूल, देन न्यूमोनिया मॉलिक्यूल, देन कार्बन डायऑक्साइड आणि सल्फर. म्हणजे हे 5 मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर या पद्धतीने बघा. हे डॉट स्ट्रक्चर आहे, हे लाईन स्ट्रक्चर आहे. हे असे 2 प्रकारचे स्ट्रक्चर्स काढून या अशा प्रकारच्या फिगर्स काढून तुम्ही मला या 5 मॉलिक्यूलच्या फिगर्स या व्हॉट्सअपला लवकरच पाठवायचे. कोणकोणते 5 मॉलिक्यूल आहेत लक्षात घ्या पुन्हा. क्लोरीन, water molecule, then ammonia molecule, then carbon dioxide molecule and sulfur molecule. And here is one question, with which carbon atom in carbon dioxide is bonded to each other of the oxygen atoms? In carbon dioxide, carbon atom is bonded to each other of the oxygen atoms by double bond. This is the answer of this question. Dear students, in this video, we did learn bonds in carbon compounds. Remaining part of the lesson we will learn in our next video. Thank you.